मित्रांनो, यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना तुमचा दररोजचा 1.5 GB इंटरनेट डेटा हा लवकर संपून जातो। तर मित्रांनो, तुम्हाला यूट्यूबमध्ये काही असे सेटिंग करायचे आहेत। त्या सेटिंग केल्यानंतर तुमचा दररोजचा जो 1.5 GB डेटा आहे, दिवस रात्र जरी तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले तरी संपणारच नाही। तर कोणत्या अशा सेटिंग करायच्या आहेत यूट्यूब ॲप्लिकेशनमध्ये ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सर्वात आधी मित्रांनो, तुमच्या फोनमध्ये जे यूट्यूब ॲप्लिकेशन असेल त्या यूट्यूब ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यूट्यूब ॲप्लिकेशनवर जसं क्लिक कराल मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो ब्राउज करत असाल। अशा प्रकारे व्हिडिओ जे आहेत ते ऑटोमॅटिकली चालू होत आहेत। तर यामुळे सुद्धा मित्रांनो तुमचा इंटरनेट डेटा जो आहे तो खर्च होत असतो। तर यासाठी मित्रांनो तुम्हाला एक सेटिंग करायची आहे। ते तुम्हाला खालच्या बाजूला राईट कॉर्नरमध्ये तुमची यूट्यूब प्रोफाईल तुम्हाला पाहायला मिळेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये सेटिंगचा आयकॉन पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। सेटिंग्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल, आता इथे तुम्हाला जनरल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। जनरल या ऑप्शनवर जसं क्लिक कराल, तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, प्लेबॅक इन फीड्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। प्लेबॅक अँड फीड्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल, आता तुमच्या फोनमध्ये प्लेबॅक इन फीड्स ही सेटिंग जी आहे ती ऑलवेज ऑन या ऑप्शनवर सिलेक्ट असेल। तर तुम्हाला इथे ऑफ या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर काय होईल मित्रांनो, तुम्ही यूट्यूबमध्ये जेव्हा अशा प्रकारे स्क्रॉल कराल तर व्हिडिओ जे आहे ते ऑटोमॅटिकली चालू होणार नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओ जे आहे ते आधीसारखे ऑटोमॅटिकली चालू होत नाही। तर ही सेटिंग केल्यामुळे तुमचा जो यूट्यूबवर इंटरनेट डेटा आहे तो वाचेल। दुसरी सेटिंग करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सिंपली बॉटम साईडला तुमची यूट्यूब प्रोफाईल पाहायला मिळेल। या यूट्यूब प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये सेटिंग्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सेटिंग्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल, आता इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे। इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल व्हिडिओ अँड प्रेफरन्सेस मध्ये प्लेबॅक हे ऑप्शन पाहायला मिळेल। तर तुम्हाला प्लेबॅक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। प्लेबॅक या ऑप्शनवर जसं क्लिक कराल, इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल ऑटो प्ले नेक्स्ट व्हिडिओ। तर इथे तुम्हाला ऑटो प्ले नेक्स्ट व्हिडिओ हे ऑप्शन जर तुमच्या फोनमध्ये ऑन असेल तर या ऑप्शनला तुम्हाला ऑफच ठेवायचं आहे। याने काय होईल मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पाहाल, व्हिडिओ संपल्यानंतर मित्रांनो जो सजेस्टेड व्हिडिओ आहे तो ऑटोमॅटिकली सुरू होणार नाही। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ऑटो प्ले नेक्स्ट व्हिडिओ या ऑप्शनला ऑफच ठेवायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला इथून सिंपली बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर व्हिडिओ अँड प्रेफरन्सेस या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल डेटा सेव्हिंग। इथे तुम्हाला डेटा सेव्हिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। डेटा सेव्हिंग या ऑप्शनवर जसं क्लिक कराल, इथे तुम्हाला डेटा सेव्हिंग मोड हे ऑप्शन ऑन ठेवायचं आहे। डेटा सेव्हिंग हे ऑप्शन ऑन ठेवल्यामुळे मित्रांनो तुम्ही जेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ पाहाल तर तुमचा जो मोबाईल डेटा आहे तो जास्त खर्च होणार नाही। नंतर मित्रांनो इथे तुम्हाला एक खाली ऑप्शन पाहायला मिळेल सिलेक्ट क्वालिटी फॉर एव्हरी व्हिडिओ। तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी ही जर सेट करायची असेल तर तुम्ही ती सेट करू शकता। तर सेट करण्यासाठी मित्रांनो तुम्ही सिलेक्ट क्वालिटी फॉर एव्हरी व्हिडिओ या ऑप्शनला ऑन करू शकता। या ऑप्शनला ऑन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ पाहाल, जो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल त्यावर तुम्ही सिलेक्ट कराल। व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे व्हिडिओची क्वालिटी आहे ती सिलेक्ट करू शकता। जर तुम्ही व्हिडिओची क्वालिटी ही ऑटोवर सिलेक्ट केली तर या व्हिडिओसाठी जो मोबाईल डेटा आहे तो 19 MB एवढा खर्च होणार आहे। आणि हायर पिक्चर क्वालिटी या ऑप्शनला सिलेक्ट केलं तर तुम्ही पाहू शकता 41 MB एवढा मोबाईल डेटा खर्च होणार आहे, म्हणजे जास्त मोबाईल डेटा खर्च होणार आहे। आणि जर डेटा सेवर या ऑप्शनला सिलेक्ट कराल तर 6.7 MB एवढाच मोबाईल डेटा जो आहे तो खर्च होणार आहे। म्हणजेच डेटा सेवर या ऑप्शनला सिलेक्ट केल्यामुळे तुमचा जो मोबाईल डेटा आहे तो कमी खर्च होणार आहे। जर मित्रांनो तुम्ही डेटा सेवर या ऑप्शनला सिलेक्ट कराल तर तुमचा मोबाईल डेटा जो आहे तो कमी खर्च होईल, पण व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती थोडी ब्लर येऊ शकेल। जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी एवढी महत्त्वाची नसेल तर तुम्ही डेटा सेवर ऑप्शनला सिलेक्ट करून व्हिडिओ जो आहे तो पाहू शकता, जेणेकरून तुमचा जो मोबाईल डेटा आहे तो कमी खर्च होईल। आणि जर तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायचे असतील तर तुम्ही
ऑटोवर ठेवू शकता आणि जर तुम्हाला मोबाईलचा डेटा वाचवायचा असेल तर तुम्ही डेटा सेव्हर या ऑप्शनला सिलेक्ट करू शकता। नंतर तुम्ही सिंपली इथे प्ले या ऑप्शनवर क्लिक करू शकता। नंतर मित्रांनो तुम्हाला इथून सिंपली बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला चौथी सेटिंग करण्यासाठी सिंपली तुमच्या फोनमध्ये जे यूट्यूब ॲप्लिकेशन आहे त्यावर तुम्हाला लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे। लॉंग प्रेस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ॲप इन्फो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ॲप इन्फो या ऑप्शनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला डेटा युसेज डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। डेटा युसेज या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला बॅकग्राऊंड डेटा या ऑप्शनला ऑफ ठेवायचं आहे। तर मित्रांनो बॅकग्राऊंड डेटा ऑन असल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता बॅकग्राऊंडमध्ये यूट्यूबने जो डेटा आहे तो 613 MB एवढा यूज केलेला आहे। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला बॅकग्राऊंड डेटा जो आहे तो ऑफच ठेवायचा आहे। तर मित्रांनो तुम्ही काय करता यूट्यूब ॲप्लिकेशनमधून बॅक येता। बॅक आल्यानंतर मित्रांनो तुमच्या फोनमध्ये जे यूट्यूब ॲप्लिकेशन आहे ते बॅकग्राऊंडमध्ये रन होत असतं आणि त्यामुळे मित्रांनो तुमच्या मोबाईलचा डेटा जो आहे तो खर्च होत असतो। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला बॅकग्राऊंड डेटा या सेटिंगला तुम्हाला ऑफच ठेवायचा आहे। तर या 4 सेटिंग केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की यूट्यूब चालवाल तर तुमचा मोबाईल डेटा जो आहे तो खूपच वाचणार आहे। तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।